जो थंबनेल आहे आपण बनवलेला आहे तोच टाकायचा, म्हणजे व्हिडिओ खूप छान व्हायरल जातो। तर हा थंबनेल घ्यायचा आहे। नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्राईम मास्टरमध्ये यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं ते पाहू। अगदी साध्या सोप्या पद्धतीत थंबनेल कसं बनवायचं ते पाहू। बऱ्याच जणांचे यूट्यूब चॅनल आहेत आणि त्यांना थंबनेल बनवता येत नाही, तर माझ्यासारखे असे कसे थंबनेल बनवायचे, आम्ही कशा थंबनेल बनवले स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। ढेमसाची भाजी कशी बनवायची, मटन मसाला, आई नको, हे असे थंबनेल कसे बनवायचे, फोटो कुठून घ्यायचे, आपला फोटो कसा लावायचा, नाव कसं द्यायचं, हे सगळं आज आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग क्राईम मास्टर बऱ्याच जणांकडे असतं, असं नाही की कोणाकडे नसेल, तर गुगलहून किंवा प्ले स्टोअरहून तुम्ही क्राईम मास्टर ॲप घेऊ शकता। तर हे पहा, इथे मी ओपन केलं क्राईम मास्टर ॲप ओपन केलं। थोडासा टाईम लागू शकतो। आता इथे मी भरपूर असे थंबनेल वगैरे बनवलेले आहेत, तर इथे येतात। तर इथे काय करायचं, प्लसचं आयकन आहे, क्लिक केलं की येते। हे पहा, थांबा, ॲडव्हर्टाईज आली, कशात पण ॲडव्हर्टाईज येते सध्या। सगळ्यातच लोक पैसे कमवतात, असं नाही की इथून कमवतात तिथून कमवतात, आपणच मागं आहे। तर मोबाईल मी आडवा धरते। तर हे पहा, आपल्याला क्राईम मास्टर भरपूर असे फोटो देतो, तो फोटो घ्यायचा। आता तुम्हाला आडवं दिसत असेल तर स्क्रीनवर पहा, मोबाईल मी आडवा धरलेला आहे आणि आपल्याला इथून फोटो घ्यायचा आहे। पहा, इथं फोटोचं आयकन दिसतं, त्याच्यावर क्लिक केलं की सारी आपली गॅलरी ओपन होते। तुम्हाला कोणत्या याच्यामधून फोटो घ्यायचे तुम्ही घेऊ शकता, कॅमेरा, ओपन कॅमेरा। तर इथे मी एक फोटो घेते। हे पहा, श्रीकृष्णाचा फोटो घेतला। हे पहा, फोटो इथं आलेला आहे। तर आपल्याला हा फोटो जर मोठा करायचा असेल तर असा करायचा आहे। पहा, मी आधीच थंबनेल बनवलेला आहे, तुम्हाला परत एकदा बनवून दाखवते। इथं फोटो घेतला की लगेच काय करायचं, आपल्याला याच्यात जर नाव टाकायचं असेल किंवा आणखीन एक फोटो घ्यायचा असेल, तर हे पहा, आणखीन एक लाल कलरचा फोटो घेते मी आणि इथं जे नाव आहे हे नाव लपवून टाकू आपण। तर याला हे पहा, छोटं मोठं आपल्या बोटाने आपण करू शकतो, तुम्हाला जसं आवडत असेल तसं। आणि इथं हे नाव लपवून टाकायचं। नाव लपवून टाकलं की आता इथे पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केलं की आपल्याला जे नाव पाहिजे ते नाव इथं येऊन जातं। तर आता इथे श्रीकृष्णाची हे पहा, इथं लिहिलं, हे इथं आपल्याला हे नाव सेव्ह करायचं। नाव सेव्ह केलं की हे पाहू शकता, स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला। आता आपल्याला इथे रंग बदलायचा आहे, तर रंग कसा बदलायचा, इथे हे पहा, जो पाहिजे तो तुम्ही रंग घेऊ शकता, लाल, हिरवा, पिवळा। आणि जर तुम्हाला हे अक्षर मोठं करायचं असेल तर इथे हे पहा, इथे भरपूर असे ऑप्शन येतात, हे ऑप्शनवर जो पाहिजे तो क्लिक करायचं। पहा, इथे कसं मोठं अक्षर झालं। एकदम सोप्या पद्धतीत आपण थंबनेल बनवू शकतो। आणखीन जर तुम्हाला एक फोटो टाकायचा असेल तर तीच प्रोसेस करायची आपल्याला। हे पहा, थांबा एक मिनिट, दुसरा फोटो घेऊन दाखवते मी। डाउनलोड फोटो पण घेऊ शकता तुम्ही। हे पहा, दुसरा एक कृष्णाचा फोटो घेतला मी आणि हाच फोटो आपण इथं पण लावू शकतो। हे पहा, किती छान वाटतं। आणि हे झालं की आपल्याला 1 2 3 4 नंबरच्या बटनावर क्लिक केलं की 2 नंबरवर क्लिक करायचं। आपला थंबनेल जो आहे तो थंबनेल आपल्या गॅलरीमध्ये येऊन जातो। तर मी दाखवते तुम्हाला गॅलरीमध्ये कुठं आला थंबनेल। फोटोवर क्लिक केलं की इथे आपल्याला गॅलरीमध्ये जायचं आहे। हे पहा, किती छान थंबनेल आला। आता हा थंबनेल आपल्याला YT स्टुडिओमध्ये आपल्या व्हिडिओला लावायचा आहे। तर मी तुम्हाला एका व्हिडिओला लावून दाखवते। हे पहा, थंबनेल कसं लावायचं। तर थंबनेल लावायला खूप सोपी पद्धत आहे। आपला व्हिडिओ ओपन केला की पेन्सिलचं आयकन असतं, तिथं क्लिक करायचं, परत एकदा क्लिक करायचं आणि कस्टमाइज थंबनेल। आता इथे तुम्हाला जो व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओचे थंबनेल येतात। व्हिडिओमध्ये जे काही असेल
ते यूट्यूब आपल्याला थंबनेल देतं. पण आपल्याला आपल्या मनाचे जे थंबनेल आहे आपण बनवलेला आहे तोच टाकायचा, म्हणजे व्हिडिओ खूप छान व्हायरल जातो. तर हा थंबनेल घ्यायचा. हे पहा इथं येऊन गेला, इथं सेव्हवर क्लिक केलं, पूर्ण झालं. सेव्हवर क्लिक केलं की आपला थंबनेल ओके होतो. हे पहा छान थंबनेल आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की व्हिडिओ बनवून पहा. धन्यवाद.